तर विवाह स्वीकारू ही लीळा गोविंद प्रभू चरित्र या ग्रंथामध्ये आलेली आहे आणि गोविंद प्रभू चरित्र या ग्रंथाचे लेखकसुद्धा माईम हे आहेत. आपण पाहिलं की गोविंद प्रभू हे जे आहेत हे वेड्या पिशाचे अवतार होते. वेड्या पिशाचे अवतार म्हणजे ते असं नॉर्मल चालत नसत, सर्वसामान्य माणसासारखे ते चालत नसत, तर ते दुडदुडू धावत असत. ते कुठलीही वस्तू अशी व्यवस्थित अशी खात नसत, तर खात असताना त्यांची पूर्ण दाढी जी आहे ती भरून पोटापर्यंत ते सगळं खाली येत असे. त्यानंतर त्यांची अशी समजूत होती महानुभावीय लोकांची की परमेश्वर हे जे लोक आहेत म्हणजे महान गोविंद प्रभू चक्रधर हे परमेश्वर आहेत आणि परमेश्वर हे सर्वसामान्य माणसापेक्षा काही वेगळे असतात. तर हे लोक कुठलीही गोष्ट स्वीकारतात, म्हणजे यांना ती करण्याची गरज नसते, पण इतरांचं भलं करण्यासाठी हे तशी ती गोष्ट स्वीकारत असतात. म्हणजे त्यांना तसं पाहिलं तर मानवी देह जर स्वीकारलेला आहे तर मानवी देहाचे गुणधर्म त्यांना स्वीकारावे लागतात. पण त्यांना समजा ती झोप येत असेल तर ती झोप त्यांना येत नाही, झोप ते स्वीकारतात. त्यांचं पोट जर दुखत असेल तर ते पोट त्यांचं दुखत नाही, ते पोट दुखणं स्वीकारतात. त्यांना एखादा लग्न करण्याचा जर त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग आला तर तो प्रसंग त्यांना बंधनकारक नसतो, तर तो प्रसंग त्यांनी स्वीकारलेला असतो. तर इथेसुद्धा आपल्याला असं दिसते विवाहो स्वीकारू, म्हणजे विवाह करण्याची प्रवृत्ती त्यांनी स्वीकारली. विवाह करण्याची प्रवृत्ती गोविंद प्रभू हे स्वीकारतात. तर एकुदी भक्तिजने भिक्षेशी गेली होती. एक दिवस गोविंद प्रभूंचे जे भक्त आहेत ते भिक्षेकरिता गेले होते, कारण त्यांच्याकडे भिक्षा मागूनच आपलं पोट भरणे हा त्यांचा दिनक्रम होता. तर त्यात महदंबा जी होती तीसुद्धा त्यांची एक भक्त होती आणि तीसुद्धा भिक्षा मागून आणायची. गोविंद प्रभूंसाठी सुद्धा भोजन आणायची, स्वतःसाठीसुद्धा भोजन आणायची. तर अशाच पद्धतीने भक्तजन भिक्षेकरता गेली होती. तव तेलीन बोहरासी बासिंगी नेत होती. एक तेली समाजाची एक स्त्री आपल्या वरासाठी, म्हणजे आपल्या घरी तिच्या मुलाचं लग्न असेल तर त्या लग्नाकरता म्हणून, मुलाकरता म्हणून बाशिंग बाजारातून ती घेत होती. तिथे महदायसी म्हणितले, महदायसा म्हणजेच महदंबा, ही तिला म्हणायला लागली की आओ तेलिनी मेहरी, एक बासिंग आमची गोसावियासी दे. म्हणे तेलिनी, जे तेली समाजाचे लोक त्या काळामध्ये होते त्यांनाच मेहर असं म्हणत असत, हे आपल्याला या ठिकाणी दिसते. एक बासिंग आमची गोसावियासी दे. आता गोविंद प्रभूंची ख्याती होती समाजामध्ये, गोविंद प्रभू हे परमेश्वर आहेत, परमेश्वराचे अवतार आहेत, परमेश्वराचे रूप आहेत, ही गोष्ट समाजातल्या प्रत्येकाला माहीत होती. आणि त्यामुळे तेलीनंसुद्धा काहीही हो नाही म्हणण्यापूर्वीच त्यांच्यासाठी जर बाशिंग म्हणते आहे ही जोगीन, म्हणजे ही स्त्री आहे पण ती त्यांच्यासोबत राहते आहे, तर द्यायला काय हरकत नाही म्हणून तिने एक बाशिंग तिला दिला. मग ती आणिक बर्वे केले. त्या तेलिनीनं मग आपल्याकडला एक बाशिंग महदंबेला दिला आणि दुसरा बाशिंग घेऊन ती आपल्या घरी निघून गेली. त्या काळातली जी काही समाजव्यवस्था होती, जातीव्यवस्था होती, तिचं वर्णनसुद्धा आपल्याला ह्या गोविंद प्रभू चरित्र, लीळाचरित्र या ग्रंथांमध्ये आपल्याला येताना दिसते. मग ती आणिक बर्वे केले, आणुनी गोसावियाची श्रीमुकुटी बांधले. मग गोसावी श्रीमुकुट हालविती आणि दोन्ही तोलगे हालविती. तिनं गोविंद प्रभूंना नकळतच ते बाशिंग आणलं आणि त्यांच्या डोक्याला बांधलं. गोविंद प्रभूंनी ते बांधू दिलं आणि नंतर बांधल्यानंतर ते असे डोकं हलवायला लागले.
श्रीमुकुटी बांधले, मग गोसावी श्रीमुकुट हालविती आणि दोन्ही तोलगे हालविती. इकडे एक लोलक असतो, तिकडे एक लोलक असतो बाशिंगाला, तर ते दोन्ही असे हालायला लागले. आणि ते जसे हालायला लागले ते एकदम गोविंद प्रभूंना काहीतरी उपरती आली आणि ते म्हणायला लागले की आव मेली जाय, काकण बांध म्हणे, डाऊ बांधावा म्हणे, हळदी उठावे म्हणे, तुरे वाजवावे म्हणे, तुपे परिवे वाहावावे म्हणे, बौले करावे म्हणे, मांडी घालावा म्हणे. त्यांना एकदम लग्नासारखं वातावरण या ठिकाणी निर्माण व्हावं अशी त्यांची इच्छा झाली. आणि मग ते बाशिंग बांधताबरोबर ती चक्रधर ते महदंबेला म्हणायला लागले की म्हणे काकण बांधावे म्हणे. त्या काळामध्ये लग्नविधी ह्या कशा पद्धतीने होत असावेत याचा आपल्याला या ठिकाणी अंदाज येतो. कंकण बंधन, हाताला काकण बांधतात. आजही आपल्याकडे खेड्यापाड्यांमध्ये, शहरामध्ये सुद्धा बांधतात. विडा घेतला जातो आणि त्या विड्याची पानं जे असतात ते सुतामध्ये बांधून ते आपल्या हाताला बांधले जातात. त्याला कंकण बांधणे असं म्हणतात. तर काकण बांध म्हणे, डाऊ बांधावा म्हणे, हळदी उठावे म्हणे. डाऊ बांधणे, हळदी उठणे, हळद पिसणे, मग ती हळदी खेळणे वगैरे. तुरे वाजवावे म्हणे, तुरे म्हणजे वाद्य वाजवणे. तुपे परिवे वाहावावे म्हणे, तूप जमा करा आणि तुपाचं काम पडेल आपल्याला, खाद्यपदार्थ बनवावे लागतील. बौले करावे म्हणे, बोहलं करणे. नवरदेव नवरीला बसवण्याकरता म्हणून खेड्यापाड्यामध्ये आपण जसे काही माती आणतात, अंगणामध्ये बोहलं तयार करतात, मंडप तयार करतात. तर हे डाऊ बांधावे म्हणजे मंडप घाला. त्यानंतर बोहले करावे म्हणे, मांडी घालावा म्हणे, मांडी घालावे म्हणजे मंडप घालावे. आणि मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे भक्तजनांनी हालचाल सुरू केली आणि वाजंत्र्यांना बोलावलं, तुरे वाजवू लागली, वडे मांडे केले. त्यावेळचे खाद्यपदार्थ म्हणजे त्यावेळची लग्नविधी कशी होती, त्यानंतर त्यावेळचे खाद्यपदार्थ कोणते होते याचंसुद्धा आपल्याला या ठिकाणी दर्शन घडते. वडे मांडे हे पदार्थ त्या ठिकाणी करण्यात आले. भातू वेळीला, वडीवट वेळीले, तुपाचे सांगड आणिले. सगळे खाद्यपदार्थ तयार करण्याकरता म्हणून त्यांची एकच धावपळ निर्माण झाली. आणि मग भात तयार केला, वडे तयार केले आणि खाद्यपदार्थ जे काही त्यावेळचे असतील, काही शब्दांचे अर्थ आपल्याला कळतात, काही शब्दांचे कळतही नाही, पण त्यावेळचे ते खाद्यपदार्थ असावेत. मग ईश्वर नाईके म्हणितले, म्हणजे ईश्वर नायक एक भक्त होता. तर तो म्हणायला लागला की म्हणे गोसावी अशी विवाहाची प्रवृत्ती जरी होईल तरी मी आपुली कन्या देईन. समजा यदा कदाचित चक्रधर स्वामींना, आपला गोविंद प्रभूंना जर लग्नच करायचं असेल तर मी माझी मुलगी द्यायला तयार आहे. गोसावी अशी विवाहाची प्रवृत्ती जरी होईल तरी मी आपुली कन्या देईन. भगतजनी गोसावी अशी विनविले. अन्य जे काही भक्त होते त्या भक्तांनी मग गोविंद प्रभूंना विनवण्याचा प्रयत्न केला की म्हणे तुम्ही लग्न करा, ईश्वर नायक आपली मुलगी द्यायला तयार आहे. जीजी ईश्वर नायक कन्या देईन. भगतजनी गोसावी ते विनविले. जीजी ईश्वर नायक आपुली कन्या देत असे ती, तरी गोसावी स्वीकारावी जी. म्हणे ईश्वर नायक आपली कन्या तुम्हाला देऊ इच्छितात तर तुम्ही त्या कन्येचा स्वीकार करा. असं असते की परमेश्वर ही कुठलीही वस्तू स्वीकारतात ते इतरांच्या भल्या करतात, त्यांना गरज नसते, कारण ते ईश्वर असतात. महानुभाव सांप्रदायिक लोकांची अशी समजूत आहे की हे सगळे परमेश्वराचे अवतार आहेत. चक्रधर स्वामी असतील, गोविंद प्रभू असतील, या लोकांनी यांना कुठल्याही माणसासारख्या कुठल्याही काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे रिपू त्यांच्यापासून दूर असतात. त्यांना कुठलाही अहंकार नसतो, त्यांना कुठलाही लोभ नसतो आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची काही गरज नसते. पण मानवी वेशात असल्यामुळे त्यांना काही गोष्टी ते स्वीकारतात, मानवी गुणधर्म ते स्वीकारतात.
तर लग्नाची प्रवृत्ती समजा ते स्वीकारत असतील, लग्न जर करायचं ठरवत असतील तर ईश्वर नायक आपली कन्या द्यायला तयार आहे असं म्हणताबरोबर आणि गोसावी कोपून उठले. जे चक्रधरांना राग आला, ते क्रोधित झाले. म्हणजे रागानं मग म्हणितले, आओ मेली जाय. ना म्हणे, आओ मेली जाय ही गोविंद प्रभूंच्या तोंडामध्ये असलेली शिवी. म्हणजे आजच्या काळातल्या जशा एखाद्याला रागाने काही म्हणायचं असेल तर एखाद्याच्या तोंडामध्ये जशी शिवी येते त्या पद्धतीने गोविंद प्रभूंच्या तोंडामध्ये आओ मेली जाय ही शिवी असायची. तर आओ मेली जाय ना म्हणे, नाही म्हणे मी काही लग्न करणार नाही. मग उगेचे राहिले, सगळे भक्त शांत झाले. मग तुपाचे सांगड उलविले, अवघ्या लोका जेवणावळी केली. तुपाचे ड्रम जे कोणते आणले असतील ते बाहेर काढले गेले, लोकांना जेवण वाढलं गेलं. जे खाद्यपदार्थ तयार केले असतील ते सगळे लोकांना म्हणजे पंक्ती झाल्या त्या ठिकाणी. मग महदायसी धवल गायले. मग महदायसा जी होती, महदंबा जी होती, तिनं धवलगीत गाणं सुरू केलं. कधी गाणं सुरू केलं तर गोसावी म्हणितले, आओ मेली जाय, गाय गाय म्हणे. आता बाशिंगच बांधलेले आहेत, एवढं मंडप घातलेलं आहे, बोहलं तयार केलेलं आहे आणि लोकांच्या जेवणावळी होऊन राहिल्या, भोजनावळी होऊन राहिलेल्या आहेत. तर म्हणे आता लग्नाची गाणी तीसुद्धा प्रत्येक लग्नामध्ये म्हटली जातात, त्या काळात म्हटली जात असावीत, आजही म्हटली जातात. तर म्हणे गाय गाय म्हणे. तर महदायसी म्हणितले, काय गावोजी. म्हणे काय गाऊ, मला तर आतापर्यंत मी कधी काही असं गायलं नाही, आता काय गावं. तर गोसावी म्हटले, अहो कृष्ण रुक्मिणी गाय गाय म्हणे. अहो कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे, तुरिया थाट गाय म्हणे. म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाविषयीची जी कथा आहे त्या कथेचे तू गायन कर. तुरिया थाट आणि हे जे काही वाद्य वगैरे आहेत यांनीसुद्धा त्याला सगळी साथ द्यावी. आणि मग महदायीसाची स्फूर्ती झाली. इतुकेनी रुक्मिणी स्वयंवर गावाची लागली. ही जी महदायसा आहे गोविंद प्रभूंनी म्हणताबरोबर तिला एकदम स्फूर्ती झाली आणि ती रुक्मिणी स्वयंवर गीत गाऊ लागली. निरुता लागला जीवी हे कडवे गायले. आणि गोसावी म्हणितले, अहो हो 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 निरुता लागला जीवी. म्हणजे ती गायची आणि गोविंद प्रभू तिला एक प्रकारची स्फूर्ती द्यायचे, मान हलवायचे, तिला आणखी प्रोत्साहित करायचे आणि अशा पद्धतीने तिला आणखी सुचत जायचं. मग तर अहो हो 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 वो निरुता लागला जीवी. मग आबेसी म्हणितले, जीजी उठीजो जी व्याडी कीजो. मग ते सगळं गायन झाल्यानंतर एक दुसरी शिष्या आबाईसा, तिचं आबेसी म्हणजेच ती आबाईसा. तर ती म्हणायला लागले की आता उठा, आंघोळ करा. मग गोसावी म्हणितले जेवण करा. तर गोसावी म्हणितले, आओ हे जेविले म्हणे. मी जेवलो. तर कवनी ठाई जेवली जी, आबेसी म्हणितले. गोसावी म्हणितले, अहो हे जेविले म्हणे. अहो हे रुक्मिणीचा रावडी. मी म्हणे रुक्मिणीच्या घरी, रुक्मिणीच्या मंदिरामध्ये, रुक्मिणीच्या माहेरी मी जेवण केलं. जीजी ते द्वापार आणि हे कलियुग की. म्हणजे ते गोविंद प्रभू हे प्रत्यक्ष परमेश्वर असल्यामुळे ते क्षणात अगदी त्या युगामध्ये गेले आणि ते स्वतःचे कृष्णाचेच रूप असल्यामुळे ते कृष्णच स्वतःला समजत असत आणि ते कृष्ण असल्यामुळे त्यांचं लग्न त्या ठिकाणी त्या रुक्मिणीबरोबर झालं. आणि मग त्या ठिकाणी जे काही जेवणाच्या पंक्ती झाल्या असतील द्वापार युगामध्ये, त्या सगळ्यांमध्ये आपण सहभागी होतो, आपण जेवण केलं असं गोविंद प्रभू जे म्हणतात. त्या म्हणण्याला एक अर्थ आहे आणि त्यातून हे सूचित होते की गोविंद प्रभू हे प्रत्यक्ष कृष्ण आहेत आणि गोविंद प्रभू हे कृष्णाचेच रूप आहेत, कृष्णाचेच अवतार आहेत. आणि त्यांनी या ठिकाणी म्हणणंच तो ईश्वर नायक जो होता, तो ईश्वर नायक आपल्या मुलीला देव करत होता
मुलीचं लग्न करू पाहत होता, पण गोविंद प्रभूंनी त्याला नकार दिला होता. तर ही आबायसा म्हणायला लागली की म्हणे ते द्वापार आणि हे कलियुग की. आणि गोसावी हास्य केले. मग आबेसी ताट केले. आबाईसेनं मग जेवणाचं ताट तयार केलं. गोसावी आसनी उपविष्ट झाले, आसनावर बसले जेवण करण्यासाठी. मग मांडे, पुरिया, घारिया, वडे, उंबरे, जेवढे काही पदार्थ बनवले असतील त्या काळामध्ये जे बनत असतील हे सगळे वडे, पुरे, घारिया, उंबरे, मांडे हे त्या काळातले खाद्यपदार्थ. ते आज आपल्याकडे जसं अन्य पदार्थ बनवतात, काही यूट्यूबवर पाहून बनवतात, तर काही आपलीच अक्कल लावून बनवतात, कधी जमतात कधी नाही जमत, पण त्या काळामध्ये हे परंपरागत अशा पद्धतीचे त्यांचे ते खाद्यपदार्थ ते बनवत. तर ते चक्रधरांनी मोठ्या रुचीनं ते खाल्ले. मग गोसावी म्हणतले, आव मेली जाय, भाकरी नाही म्हणे. आबाईशी म्हणतले, जीजी वराडी भाकरी कैसी जी. म्हणे आम्हाला काही भाकरी जमत नाही, वराडात भाकरी करतात. आणि रिद्दीपूर हे अमरावती जिल्ह्यामधलं एक गाव आहे आणि त्या भागाकडे वराडामध्ये ते सगळं बनवलं जाते, पण हिला काही ते बनवता येत नव्हतं. तर आबाईशी म्हटले, जीजी वराडी भाकरी कैसी जी. मग 4 दिवस गोसावी रुक्मिणी स्वयंवर ऐकिले. 4 दिवसपर्यंत ही जी काही आपली महदायसा जी होती तिला गोविंद प्रभू गायला सांगत असत. ती गात होती, तिला स्फूर्ती येत होती, ती गात होती आणि गोविंद प्रभू ते ऐकत होते. आणि त्यानंतर इकडे वराडीक लोक जे आहेत, गावातले लोक जे आहेत, त्यांना जेवणाचे कार्यक्रम होत असत. अशा पद्धतीने 4 दिवस गोसावी रुक्मिणी स्वयंवर ऐकिले. 4थ्या दिवशी सांडे झाले. शेवटच्या दिवशी 4थ्या दिवशी मग ते संपलं. त्याचं एक प्रकारचं सांगता झाली. मग प्रवृत्ती भंगली. मग गोविंद प्रभूंची ही विवाहाची प्रवृत्ती भंग पावली. मग नंतर ते पुन्हा पूर्व अवस्थेमध्ये आले. ऐसा वराडिकेची अवघा गाऊ जेविला. वराड म्हणजे लोकांना जेवण घालणं, हे 4ही दिवसपर्यंत संपूर्ण गावाला जेवण देण्यात आलं. बेलोरे जेवविले, साचोकारे तुफे परिभे वाहविले. सर्वच वेळी तूप वाढण्यात आलं. मग वराडीचे अन भक्तिजनी जेविली होती ते नासावया कारणे औचिती कटके केली. भगतीजने जेविली होती. वराडिक म्हणून आलेले जे काही वराडिक म्हणून जे कोणी सगळे भगत लोकसुद्धा त्या ठिकाणी होते, त्यांनीसुद्धा जेवण केलं. आणि मग हळूहळू ते आपापल्या ठिकाणी पुन्हा आपल्या पूर्वपदावर कामं नेहमीच्या नित्यनियमाप्रमाणे ते करायला लागले. अशा पद्धतीने विवाह स्वीकारू या लीळेमध्ये आपल्याला असं दिसते की गोविंद प्रभू यांना विवाहाची प्रवृत्ती येते, विवाहाची प्रवृत्ती होते. विवाहाची प्रवृत्ती होण्यासाठी कारणीभूत ठरतो तो म्हणजे बाशिंग. आणि हा बाशिंग डोक्याला लावताबरोबर गोविंद प्रभूंना असं वाटायला लागते की जणू काही त्यांच्यामधला तो कृष्ण जागृत होतो आणि एकदम ते या कलियुगातून द्वापार युगामध्ये निघून जातात. आणि मग ते जे प्रत्यक्ष कृष्ण असतील आणि त्या कृष्णाचं जे काही रुक्मिणीशी लग्न झालेलं असेल तो प्रसंग त्यांना आठवतो आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी आपल्या भक्तांना करायला लावतात. यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा प्रसंग असा आहे की या प्रसंगातून मराठीतील पहिलं स्त्रीनं गायलेलं गीत निर्माण झालं. हे जे धवल गीत आहे हे स्त्रीनं गायलेलं गीत आहे. ती स्त्री म्हणजे महदंबा. आणि या महदंबेला जी काही स्फूर्ती झाली ती या प्रसंगात झाली, ती गोविंद प्रभूंमुळे झालेली दिसते. तर अशा पद्धतीने विवाह स्वीकारू ही लीळा जी आहे यामध्ये आपल्याला
तत्कालीन समाजव्यवस्थेतील प्रथा, परंपरा, रूढी, त्यावेळचे जे काही खाद्यपदार्थ, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला आकलन होते आणि या दृष्टीने ही लीळा महत्त्वपूर्ण ठरते. याचे प्रश्न जे आहेत ते मी सोबतच या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे आणि ते आपण लिहून ठेवावेत आपल्या बुकवर आणि त्या अनुषंगाने पुस्तकातून त्याचा अभ्यास करावा. ठीक आहे. ओके. धन्यवाद.